नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो. आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. अन्न भेसळ विभागाकडून फलटण तालुक्यामध्ये गुटख्याच्या गाडीवरती मोठी कारवाई झाल्याची या ठिकाणी घटना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. मात्र ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे गाडगेवाडी तालुका फलटण हे गाव येतं त्या ठिकाणी ही घटना घडली आहे. थेट अन्न भेसळ सातारा यांच्याकडून ही कारवाई झालेली आहे. आणि आपल्यासोबत सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे साहेब आहेत. काय सांगाल याबाबतची माहिती? माननीय आमचे अन्न औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवळ साहेब यांच्या पथकाकडनं प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आज आम्ही घाडगेवाडी या ठिकाणी सापळा लावला असता एक अज्ञात वाहन असं जाताना आम्हाला आढळलेलं आहे. त्याच्यामध्ये तपासणी केली असता तिथे प्राथमिक आम्हाला तिथे विमल पान मसाला वगैरे विक्रीकरता छुप्या विक्रीकरता घेऊन जात असलेल्या वाहतूक चालू असलेले आढळले. तर त्या अनुषंगी आम्ही आता ते वाहन आणि त्याचे जे चालक होते त्यांना सोबत घेऊन आता आम्ही पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे. आता हे ॲक्च्युली घाडगेवाडी हे जे गाव आहे ते लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं. तर आता लोणंद पोलीस स्टेशनला पुढची प्रक्रिया ती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. गाडीमध्ये 2 व्यक्ती होत्या. तर दोन्ही व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि तो मालही आपला ताब्यात घेतलेला आहे. त्यांचं नाव समजू शकेल का? नाही, त्यांचा अजून तपास सुरू आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र वगैरे सापडलेलं नाही. साधारण गाडीमध्ये किती मुद्देमाल किती? अजून माल मोजदात करायची आहे. सध्या फक्त आपण ते ओपन करून बघितलं की तो विमल पानमसला ही आपली खात्री झालेली आहे आणि फक्त त्याची मुदत आता आम्ही फलटण पुढच्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही ती करणार आहोत. आता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कडे आणलेली आहे गाडी, हे वाहन. मात्र आपण सांगत आहे की लोणंद पोलीस स्टेशनमध्ये हे हद्दीची कारवाई होणार. त्यांच्या हद्दीत आहे. त्यांच्या हद्दीमध्ये आहे हो, त्यांच्या घाडगेवाडी हे जे गाव आहे ते यांच्या पोलीस प्रशासनाच्या त्या लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे आम्ही तिकडे घेऊन जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर मग समजेल का कितीचा मुद्देमाल आहे? हो, तिथे आपण ती सगळी गाडी आपण पूर्ण काढून त्यातला मुद्देमाल मोजून आपण ते सगळं ते पुढे दाखल करणार FIR त्याच्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे अन्न भेसळ विभागाचे सातारा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी थेट कारवाई फलटण तालुक्यात गाडगेवाडी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी कारवाई केली आणि हे वाहन हे आहे आता सध्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे. मात्र गाडगेवाडी हे गाव हे लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने हे वाहन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे आणि तिथेच गेल्यानंतर या वाहनामध्ये एकूण किती मुद्देमाल आहे, कितीचा मुद्देमाल आहे त्या ठिकाणी समजणार आहे. लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण.